नमस्कार मित्रांनो, एमएच न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपचा सूर तीव्र झालाय। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका वक्तव्यावरून गंभीर टीका केली असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय। नेमकी प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मिसिंग लिंक प्रकल्पावरील चर्चा दरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या भाषेवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय। खुले पत्र लिहत अंधारे यांनी सभागृहात विरोधकांना आणि प्रश्न विचारणाऱ्या जनतेला कुत्ते आणि भाडेकी टट्टू म्हणत आपण महाराष्ट्राचा अपमान केला असा गंभीर आरोप केलाय। सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत उपरोधक सल्ला दिलाय। राज्यातील कायदा सुव्यवस्था, पेपरफुटी, महिला सुरक्षा, भर पावसात आंदोलन करणारे विद्यार्थी आणि कर्मचारी अशा ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री भाष्य करतील अशी अपेक्षा होती। मात्र त्यांनी संपूर्ण भाषण मिसिंग लिंक प्रकल्पावर केंद्रित ठेवलं। विरोधकांवर वैयक्तिक टीका केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मिसिंग लिंक प्रकल्पासाठी तब्बल 7 कोटी रुपये जनतेच्या कराच्या पैशातून खर्च झाले असून त्या प्रकल्पातील त्रुटीवर नागरिकांनी प्रश्न विचारणे हा त्यांचा लोकशाहीतील अधिकार असल्याचं अंधारे यांनी स्पष्ट केलंय। प्रकल्पाचे श्रेय द्यायचे पण त्यातील दोषांची जबाबदारी स्वीकारायची नाही, ही भूमिका योग्य नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। फडणवीस यांनी 2022 मध्ये विरोधी पक्षनेते असताना केलेल्या तुम्ही महाराष्ट्र नाही या विधानाची आठवण करून देत आज तोच नियम तुम्हाला लागू होत नाही का असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केलाय। पत्रात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यांची घटना, पेपरफुटी, महिला सुरक्षेचे प्रश्न, ड्रग्ज प्रकरणे, औद्योगिक प्रकल्प राज्याबाहेर जाणे, मराठी माणसाचे प्रश्न तसेच विधानमंडळातील वादग्रस्त घटनांचा उल्लेख करत हे खरे महाराष्ट्राचा अपमान करणारे प्रसंग आहेत। त्यावेळी सरकार मौन बाळगते, मात्र प्रश्न विचारले की महाराष्ट्राच्या नावाखाली लपण्याचा प्रयत्न केला जातो अशी टीकाही त्यांनी केली। अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका न सहन होण्याचा आरोप केला। सभागृहात विरोधी पक्ष विरोधी मत आणि टीका नको अशी मानसिकता लोकशाहीसाठी योग्य नाही, धोकादायक आहे असंही त्यांनी म्हटलंय। शेवटी त्यांनी आज सभागृहात आपण महाराष्ट्राचा अपमान केला आहे हे ऐकताच आरशासमोर उभे राहिल्यावर तुमचे अंतःमरणेही मौन करेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।